तुम्हाला माहीत आहे का, आपल्या जीवनामध्ये यश, अपयश, सुख, दुःख, चांगला टाईम, वाईट टाईम, श्रीमंती, गरिबी ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडवून आणणारी शक्ती ही अवचेतन मनाची शक्ती. अवचेतन मनाची शक्ती हे आपलं जीवन बनवत असते, आपलं जीवन घडवते. आपले दोन मन आहेत, एक चेतन मन आणि दुसरं अवचेतन मन. चेतन मन हे आपल्या जीवनावर 5% काम करते. आपण जे दैनंदिन जीवनात बघतो, ऐकतो आणि बोलतो ह्या गोष्टी साठवल्या असते. आणि अवचेतन मनात आपण जे पुराणी आठवण झाली, आपल्या रोजच्या सवयी झाल्या, आपला विश्वास, आत्मविश्वास ह्या अशा गोष्टी अवचेतन मनात असते. अवचेतन मन हे 95% आपलं जीवन घडवते. अवचेतन मन याला माहीत नसते की आपल्या जीवनात कोणती गोष्ट चांगली आहे किंवा कोणती गोष्ट वाईट आहे. अवचेतन मन हे लहान मुलासारखं असते, तो नासमज असते. त्यामुळे आपण लहानपणी जर काही गोष्टी नकारात्मक ऐकल्या असेल तर त्या गोष्टी आपण जर नकारात्मक गोष्टी जर ऐकल्या असेल, म्हणजे पैसा खराब आहे, पैसा हा चांगला नसते, तर मग तुमच्या जीवनात जिंदगीत पैसा जवळ फणकणार पण नाही, तुमच्या जीवनात पैसा टिकणार नाही. तुम्ही जर लहानपणी काही गोष्टी अशा ऐकल्या असेल, जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरव, अशा गोष्टी जर ऐकल्या असेल तर मग तुम्ही जिंदगीमध्ये यशस्वी बनणार नाही. तुम्ही तेवढ्याच पुरते राहणार. मग तुम्हाला यशस्वी बनायचं आहे, यश मिळवायचं आहे, काही करून दाखवायचं आहे, तर अवचेतन मनावर काम करा. अवचेतन मन बदलू शकते. बदलवण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यावं लागेल. आपण जर पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले तर अवचेतन मन हे सक्रिय होते, त्या पद्धतीनं आपलं जीवन घडतील. म्हणून तुम्ही अशा गोष्टीकडे लक्ष द्या की तुमच्या जीवनात यश मिळू शकते. चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. अवचेतन मनावर काम करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि प्रश्न विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे तर.